आरीवर्क ही फक्त कला नाही, ती एका हाताला स्वतःचा आवाज मिळवून देण्याची प्रक्रिया आहे. ॲप्रिकमध्ये शिकणाऱ्या, ट्रेनिंग घेणाऱ्या ज्या महिला आहेत आणि ज्या मुली आहेत, त्या ट्रेनिंग घेत असताना त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी आपल्याकडे पॉडकास्टमध्ये आलेल्या आहेत. ते त्यांचा शिकण्याचा प्रवास, त्यांच्या अडचणी, त्यांची ऑर्डर घेण्याची पद्धत, ह्या सगळ्या आपल्याशी शेअर करणार आहेत. तर अशाच एका आपण मुलीला भेटणार आहोत, जी खास नांदेडवरून पुण्यामध्ये आलेली आहे आपले क्लास करण्यासाठी. हॅलो रचिता. तू खास नांदेडवरून पुण्यापर्यंत आली. ॲक्च्युली खूप मोठा प्रवास आहे हा आणि खूप मोठं डिसिजन घेतलंस. तर काय या डिसिजन मागचं कारण होतं की तू एवढा मोठा प्रवास केला आणि हे डिसिजन घेतलं? ॲक्च्युली मी आरी वर्क आधीपासून करते, म्हणजे 1 वर्ष झालं. ओके. आणि 2023ची गोष्ट आहे. तेव्हा माझी फार्मसी कंप्लीट झाली. म्हणजे मी एक फार्मासिस्ट पण आहे आणि माझ्याकडे सुट्टीमध्ये वेळ होता, रिकामा वेळ. मग मला असं वाटत होतं की सुट्टीचा फायदा करून घ्यावा काहीतरी. म्हणून मला काहीतरी शिकायचं होतं, पण काय शिकावं हे माझ्या माइंडमध्ये असं डिसाईड नव्हतं. मग तेव्हा मी असं सहज यूट्यूब बघत होते, तेव्हा एक आरी वर्कचा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला आणि तेव्हा मला कळालं की आरी वर्क ही सुद्धा एक आहे कला. म्हणजे आरीवर्क तुला माहिती झालं तेव्हा पहिल्यांदा झालं. तेव्हा बघितले, मग ते हळूहळू ब्लाउजेस बघायला लागले, मी डिझाईन्स बघायला लागले दुसऱ्यांच्या आणि ते मला आवडायला लागल्या. मग माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की हां, आपणही हे शिकलं पाहिजे. मग मला वाटलं की शिकावं. मग मी माझ्या मम्मीला बोलले असं की मम्मी हे शिकू का? मम्मीने सपोर्ट केला मला. मम्मीचा माझा फुल सपोर्ट आहे, माझ्या मम्मीचा मला. आणि तिने आत्तापर्यंत इथं आली आहे ना, ती मम्मीमुळे आली आहे. मम्मीने खूप सपोर्ट केला आहे, तेव्हाही केलं. त्या मम्मीने बोलली की हां शिक. मग मम्मीने मला खूप सपोर्ट केला. आर्थिक मदत म्हणजे जी काय आहे मम्मीची सेविंग तीसुद्धा मला दिलेली आहे शिकण्यासाठी, की तू शिक. मग मी तेव्हा असं सामान घेतले विकत, जे काही मला नॉलेज भेटेल यूट्यूबवरून किंवा कोणाकडून असं विचारून ते नॉलेज घेऊन मी शिकलेली आहे. जसं जमेल तसं थोडं. म्हणजे तू आधी यूट्यूबवरती केला क्लास? हो, तो यूट्यूबवर त्याचं प्रोफेशनल क्लास म्हणत नाही मी, पण लोकांचं बघून मी शिकले. मला आवड निर्माण झाली म्हणून. मग ते सुया वापरायचं, मग टाका काढायचा, नेट फिक्स करायचं, कपडा फिक्स करायचं, हे मी हळूहळू शिकत गेले. मग हळूहळू माझ्यात आवड निर्माण झाली. मग मला पण वाटलं की आपण पण ब्लाऊज करू शकतो. मग एक छोटंसं फूल काढून बघितले, मग ते जमलं. मग एक छोटासा गळाची डिझाईन काढून बघितले, ती जमली. मग एक ब्लाऊज केले मम्मीचं, ते थोडंफार जमलं. म्हणजे परफेक्ट म्हणत नाही मी, पण थोडंफार जमलं. मग हे माझ्या मम्मीने ब्लाऊज 1-2 केले आणि हे माझी मम्मी एका फंक्शनला घालून गेली होती. मग बायकांना ते आवडलं. मग ते बायका बोलायला लागल्या, मम्मीच्या फ्रेंड लोकं, हां तुमची मुलगी खूप छान करायली, माझं करून देईल का? असं. मग असं करत करत मग मी रोज प्रॅक्टिस करायला लागले. रोज नवीन काहीतरी. आज मनी वर्क झालं, उद्या थ्रेड वर्क, मग कटवरचे व्हिडिओ भेटले मला. मग ते थोडंसं बघूया म्हणून ते थोडंसं ट्राय केलं कधी. असं करत करत थोडं हे थोडं ते थोडं बेसिक, थोडं ॲडव्हान्स, थोडं असं थोडंफार शिकले मी यूट्यूबवर बघून. आणि काही जणांना विचारून पण, काही माहिती घेऊन कोणाकडून, अशी ओळखीच्यांकडून असं शिकले. मग थोडंफार नॉलेज येत गेलं मला, त्याच्यात आवड निर्माण झाली. मग ऑर्डर्स घ्यायला लागले. मला पहिली ऑर्डर माझ्या फ्रेंडची आली. म्हणजे तुम्ही ॲप्रिकमध्ये यायच्या आधी ऑर्डर घेत होतात? हो, घेत होते. पण तेव्हा एकदम असं पूर्ण नॉलेज मला नव्हतं, जे मला ॲप्रिककडून भेटलंय. ओके, बरोबर. मग तेव्हा मी शिकले, थोडंफार ऑर्डर यायला लागले. मग माझ्या घरच्यांना वाटलं की हां ह्याच्यात करू शकते. मग मी सहज असं यूट्यूब बघायची सवय पडली ना मला रोज. मग यूट्यूब बघत होते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक ॲप्रिकचा व्हिडिओ आला आणि त्याच्या डिझाईन्स, एक महालक्ष्मीची डिझाईन होती, ती मला खूप आवडली. मग ते स्क्रोल करत गेले, तेव्हा मला स्टुडंटचा फीडबॅक पण दिसला त्याच्यामध्ये. आणि स्टुडंट लोकांनी खूप छान असं फीडबॅक दिला आहे ॲप्रिकविषयी, ॲप्रिक इन्स्टिट्यूटविषयी स्पेशली. आणि त्यांना सरांनी खूप छान प्रकारे ट्रेन केलं होतं. मग ते माझ्या मम्मीला मी दाखवले. मग मम्मी पण बघितली, मम्मीला पण ते आवडलं माझ्या. मग ती बोलली की हां ठीक आहे तू कर, मी पप्पाशी बोलते. मग जे काय आहे बोलणं ते पप्पाशी केली मम्मीने. पप्पाचं म्हणणं होतं की तू शिकावं, म्हणजे पप्पाला शिक्षणात जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे पप्पाचा शिक्षणासाठी खूप सपोर्ट आहे, पण पप्पाचं म्हणणं की तू शिकावं असं होतं. पण मम्मीने पप्पाला कन्व्हिन्स केलं. मग दोघांनी मला हां ठीक आहे जा म्हणून असं पाठवलं. आधी पप्पा येऊन इथं व्हिजिट केले आपल्या इन्स्टिट्यूटला. मग त्यांना व्यवस्थित वाटलं. मग ठीक आहे, मग त्यांनी माझं ॲडमिशन वगैरे केलं. पण तुम्ही ऑलरेडी ऑर्डर घेत होतात आणि तुम्ही ऑलरेडी, मग तरीही तुम्ही ॲडमिशन इथं केलं? हो, मला प्रोफेशनल आर्टिस्ट व्हायचं होतं ह्याच्यामध्ये, एक प्रोफेशनल आरी डिझायनर म्हणून. बरं मला सांगा, आता तुम्ही जे आधी शिकलात आणि नंतर त्याच्यामध्ये काय फरक होता? खूप फरक पडला माझ्या डिझाईन्समध्ये. ज्या आधी माझ्या चुका होत होत्या त्या आता माझ्या होत नाही आहेत. म्हणजे ज्या माझ्या बेसिक चुका होत्या छोट्या मोठ्या, त्या माझ्या सुधारल्या. मॅडमनी खूप छान प्रकारे ट्रेन केलं, छोट्या छोट्या माझ्या चुका सुधारल्या आणि माझी स्पीड वाढली कामाची. ज्या मला बेसिक टाकी येत नव्हते ते मी शिकले, नवीन डिझाईन्स शिकले. जे मला ॲडव्हान्स नॉलेज नव्हतं नवीन, ते नॉलेज भेटलं मला. मग डिझाईनमध्ये सुधारणा आली आणि ट्रेसिंगच्या पद्धती नवीन शिकले मी, ते यायला लागलं मला. आता मी स्वतः ट्रेस करू शकते, डिझाईन स्केच करू शकते. हां, पण आधी तुम्ही वर्क करत होता आणि नंतरच्या वर्कमध्ये तुम्ही म्हणता की स्पीडमध्ये फरक पडला.
पण तुम्ही वेगळं काही शिकलात का, एक्स्ट्रा काही शिकलात का, किंवा हो. आधी करतच होतात आणि मग परत? हां, नवीन ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या मी नवीन शिकले. म्हणजे जसं की आधी मला स्पीड कशी वाढवायची स्वतःची कामाची ते माहीत नव्हतं. सुई फिरवण्याची योग्य ती पद्धत मला माहिती नव्हती. ते मी शिकले नवीन. आणि ॲडव्हान्समध्ये पण खूप काही असं डिझाईन्स असतात 3D वर्क वगैरे, त्या नवीन गोष्टी मी शिकले. त्याच्यामध्ये माझ्या हातात फिनिशिंग आली इथं प्रॅक्टिस करून रोज उठलं की सकाळी सुई फिरवायचं, म्हणजे ज्यांना काही स्पीड वाढते आपल्या हाताची. स्पीड वाढवण्यासाठी जे काही आहे टेक्निक, जे मॅडमने आम्हाला योग्य ती टेक्निक सांगितली ते टेक्निक मी रोज फॉलो करते, आजही करते. त्याचा फायदा झाला? हो, झाला. पहिलं मला एक ब्लाऊज करायचं मला साधारण ब्लाऊज तरी 3 ते 4 दिवस लागायचे. आता मी एक साधारण जरी ब्लाऊज असेल ना, मनीवरचं साधं सिम्पलवालं, तर ते मी एका दिवसात आरामात कम्प्लीट करू शकते. इतका स्पीड वाढलाय माझ्या कामात आणि इतका कॉन्फिडन्स पण आलाय कामाचा आणि इतकी छान फिनिशिंग पण आली आणि लोकांचा खूप चांगला फीडबॅक आहे माझ्या कामाला की हां तू खूप छान करते. म्हणजे कस्टमर लोक छान असं रिस्पॉन्स देत आहेत कामाला. छान. पण मला एक सांगा की तुम्ही जे बेसिक शिकलात, बेसिक आणि प्रोफेशनलमध्ये फरक काय आहे? आता तुम्ही दोन्ही क्लासेस केलेत, बेसिकही शिकलात आणि प्रोफेशनलही शिकलात, तर दोन्हीमध्ये फरक काय आहे? बेसिक शिकून आपण म्हणजे मी जेव्हा बेसिक शिकत होते माझा एक्सपिरियन्स सांगते, तेव्हा मी घरातून काम करत होते आणि ते काम जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं आणि माझ्या चुका, जी फिनिशिंग असते मेन टेक्निक, त्या मी घरातून शिकू शकले नाही. जिथे आपण प्रोफेशनल कोर्स करतो ना त्याचा फायदा असतो, तिथे आपल्याला योग्य ती ट्रेनिंग भेटते आणि ती योग्य ती ट्रेनिंग मला ॲप्रिक इन्स्टिट्यूटमध्ये भेटली. त्याच्यामुळे माझ्या कामामध्ये सुधारणा झाली, नवीन गोष्टी कळाल्या. त्याच्यामुळे माझ्या हातात फिनिशिंग आल्यामुळे कस्टमर लोकांची पण आता म्हणजे वाढ झाली थोडी, म्हणजे पहिल्याच्यापेक्षा आता जास्त कस्टमर आहेत आता. आणि एकाचं बघून दुसरे आता येतात ना कस्टमर, तसं एका व्यक्तीने ऑर्डर दिली त्याचं बघून दुसरे 2 ऑर्डर्स येत आहेत मला. ते झालं ॲप्रिकमुळे शक्य, कारण तिथं ट्रेनिंग घेतले आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ट्रेन केलं. त्याच्यामुळे आता माझ्या हातात खूप छान फिनिशिंग आली आणि हे काम मी आता खूप छान पद्धतीने करते आणि वेगळाच कॉन्फिडन्स पण आलाय कामात. प्रोफेशनल कोर्समुळे तर तुम्हाला कस्टमरचा तुमच्याकडे बघण्याचा हे बदलला का? हो, आता कस्टमर लोक एक प्रोफेशनल एक बिझनेस म्हणून माझ्याकडे बघतात. आधी त्यांना वाटतं की ही घरात बसून काम करते, मग त्यांचा दृष्टिकोन कसा होता. मला खूप जणी असं क्वेश्चन पण केला की तू फार्मसिस्ट आहेस, मग तू या फील्डला का आलीस? पण मला आवड होती, मला आधी लहानपणापासून एक आवड आहे माझ्यात की नवीन काहीतरी क्रिएट करण्याचं, नवीन काहीतरी. मला नेहमी नवीन काहीतरी लागतं. एकच काम रोज म्हणजे हे पण काम एकच मी रोज करते, पण ह्याच्यामध्ये डिझाईन्स चेंज होतात. रोज मी स्वतः डिझाईन तयार करते, स्वतः स्केच तयार करून स्वतः प्रॅक्टिस करू शकते. नवीन डिझाईन्स मी मार्केटमध्ये आणू शकते, कस्टमर लोकांना देऊ शकते. हे मी करते आता काम. प्रोफेशनलमुळे शक्य झालं. प्रोफेशनलमुळे शक्य झालं. बेसिकवरती ह्या गोष्टी करू शकता का? नाही करू शकत, पूर्णपणे नाही येऊ शकत. त्यासाठी आपल्याला योग्य तो ट्रेनर लागतो, योग्य ते गायडन्स लागतं. त्यासाठी प्रोफेशनल कोर्स करणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपल्याला नॉलेज वाढतं, नवीन गोष्टी कळतात, चुका सुधारतात, आपल्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते आपल्या कामात. ओके, आणि ती माझ्यात झाली. हा गुड पॉईंट आहे. खूपच छान. तुमच्या घरचे कसे तयार झाले तुम्हाला पाठवायला? आधी तर मी म्हणजे तुम्ही शिका हे म्हणणं गोष्ट वेगळी आहे, आणि पण एवढा लांब. खरं सांगायचं झालं तर माझं सगळं शिक्षण मी प्रॉपर मुखेडची आहे. आमचा तालुका आहे मुखेड आणि आमचा जिल्हा नांदेड येतो. आणि माझं पूर्ण पहिलीपासून ते फार्मसीपर्यंत सगळं शिक्षण मुखेडमध्ये झालं आहे. आणि माझं कसं आहे पूर्ण म्हणजे जेव्हा केव्हा मी शाळेत जायचे किंवा ट्युशनला जायचे तेव्हा माझे काका मला सोडायला यायचे रोज. मग मला फॅमिली मेंबरची सवय आहे रोज जाणं येणं. मग एकटीने प्रवास करून मला माहिती नव्हता, पण मी फर्स्ट टाईम डेअरिंग केली पुण्यामध्ये येऊन. आणि घरच्याच्या मनातून होतं की ही करू शकेल का नाही, कारण मला बाहेरचं वातावरण माहीत नाही, मी बाहेर राहिलेली नाही आहे. आणि हॉस्टेलवर राहणं खाणं हिला जमेल का नाही हे बाहेर कधीच राहिलं नाही, कधीच नाही. मी माझ्या आईवडिलांना सोडून राहिले नाही आहे, फॅमिलीसोबत राहून माहिती आहे. फर्स्ट टाईम मी तर पुण्यात आले, डेअरिंग केले राहण्याची पहिली गोष्ट. आणि प्रवास पण एकटीने प्रवास मी कधीच केलेला नाही आहे. ॲप्रिकमुळे ते शक्य झालं आणि ती डेअरिंग वाढली माझ्यात. आता मी कॉन्फिडन्स आला आहे आणि ॲप्रिकमुळे मी ते करू शकते. आता डेअरिंग ती आली आहे माझ्यात, कॉन्फिडन्स पण आला आहे. मी एकटीने प्रवास करते, क्लास केले 3 महिने. मग आता छान वाटतं, घरच्यांना पण वाटतं की हां आता ही डेअरिंग करू शकते. म्हणजे घरच्यांच्या मनात आधी भीती होती ना की ही बाहेर जाऊ शकेल का नाही, हे करू शकेल का नाही. पुणे मला त्यांना खूप दूर वाटायचं, म्हणजे इकडं तर माझं कोणी नाही आहे पुण्यामध्ये, माझी बहीण तेवढी आहे शिकायला इथे. मग तिच्यात डेअरिंग आहे ती आहे, पण माझी आधीपासून मी त्यांची असं लाडाची आहे ना, म्हणजे त्यांनी खूप जपलं आहे. मग त्यांना असं वाटायचं की आईच्यानं होईल का नाही, वातावरण कसं, आपण एकटी मुलीला कसं पाठवायचं, हे त्यांच्या डोक्यात विचार असतो. मुलगी म्हणल्यावर तो विचार माझ्या आईवडिलांच्या डोक्यात होता. पण आता मी रोज त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे विश्वास बसला आहे त्यांचा. आता ते स्वतः माझा विश्वास ठेवून मला पाठवत आहेत. आता यावेळेस पण आले मी पॉडकास्टसाठी, त्यांनी मला पाठवलं विश्वासाने की तू जा.
त्यांना गेल्या वेळेस त्यांना कौतुक वाटलं माझ्या कामाचं की खूप छान केली. मग यावेळेस ते वडिलांनी पाठवले स्वतःहून. मग जा बोलले. ओके. मग तुम्ही आता नांदेड, पुणे आणि परत तुम्ही नांदेडला हो. आहात. मग नांदेडला आहात तर तुम्ही आता काय करता? आता सध्या माझं आरीवर्कच चालू आहे आणि माझ्या डोक्यात हेच आहे की आता मला आरीवर्कमध्ये ऑर्डर्स घेता तुम्ही? हो घेता किती घेते. केले तुम्ही? आता मी आरीवर्कचं प्रोफेशनल कोर्स झाल्यानंतर जवळजवळ मी 25 ऑर्डर्स घेतले कस्टमर लोकांचे. 25 ऑर्डर्स घेतले? हो. कम्प्लीट केले? कम्प्लीट केलेत. दिले? हो. ऑर्डर तेवढे आलेत मला कस्टमर लोकांचे. हो, पण दिले तुम्ही हो, कस्टमरला? करून दिले आहे. माझ्याकडे रिझल्ट आहे. मी तेवढे आहेत, पण माझ्याकडे फोटोज सगळ्या ब्लाउजेसचे मी केलेले आणि त्या कामाचं खूप कौतुक वाटते माझ्या घरच्यांना आणि मला. आता घरच्यांना वाटते की हां, ही करू शकते ही. बरं, तुमच्या आजूबाजूचे जे आहेत तुमचे घरचे, तुमचे जे क्लायंट आहेत, ते क्लायंटना तुमचं काम बघितल्यानंतर किंवा कसं वाटतं? आता त्यांना पण वाटतं. आता ते माझ्याकडे बघून म्हणतात की हां, आपण पण शिकलं पाहिजे, आपण पण हा प्रोफेशनल कोर्स केला पाहिजे. आता त्यांना वाटते की हां, या फील्डमध्ये पण स्कोप आहे. आधी त्यांना वाटायचं की ही घरात बसून काम करते, हे काय शिकते घरगुती काम, शिवणकामसारखं. त्यांना असं छोट्या लेवलचं म्हणजे खालच्या लेवलचं काम वाटत होतं आधी. जेव्हा हे माझं बघितले ना प्रोफेशनल वर्क, हे इन्स्टिट्यूटचं मी व्हिडिओ वगैरे बनवत होते, टाकत होते त्यांना. मग ते बघितले त्यांनी माझ्या फोनवरती. त्यांना वाटलं की हां, ह्याच्यामध्ये पण स्कोप आहे, ह्याच्यामध्ये पण खूप ट्रेंड आला आहे, म्हणजे आपणही करू शकतो. हे मुलींच्या डोक्यात एक गुड पॉईंट निर्माण झाला आहे, म्हणजे त्यांच्या डोक्यात असं. म्हणजे ते पण आता इंटरेस्ट देत आहेत की हां, मी करते. आता मला म्हणतायत की तू शिकव दीदी असं म्हणतात. मला येतात फोन्स, मला बोलतात शिकव. तुम्ही नांदेडमध्ये तुमचं नाव गाजवणार. हां, नक्कीच. ओके. तर तुम्ही आता जो कोर्स केलात आणि तिकडे जाऊन तुम्ही काम करताय, हो. तुम्हाला तुमच्या घरचे तर आता फुल सपोर्टमध्ये आहेत आता आहे तुमच्या. फुल. आता परत कधी तुम्हाला अशी वेळ आली का की तुमचं प्रोफेशन, तुम्ही फार्मसी केलंय तुम्ही आणि एकदम तुम्ही ह्याच्यामध्ये आलात? हो. मग हे दोन्हीचं काहीच, फार्मसी आणि ह्या दोन्हीचं काहीच हे नाहीये, ताळमेळ नाहीये? आहे, म्हणजे संबंध तर नाही आहे तसा, पण माझ्या पप्पाची इच्छा होती की मी खूप शिकावं. त्यांना शिक्षणात आवड आहे, मी आधी सांगितले तसं. मग मी ते त्यांच्या इच्छेनुसार मी फार्मसी कंप्लीट केली. पण तेव्हा माझं मन समाधान नव्हतं की हां, मी हे करते पण माझ्या घरच्यांच्या इच्छेनुसार करते, पण माझं मन समाधान नाही आहे. मला लहानपणापासून असं काहीतरी करायचं म्हणत होतं. जेव्हा आपल्या शाळेत सर लोक विचारतात की तुला पुढं जाऊन काय बनायचं आहे, म्हणजे उठवतात ना स्टुडंट लोकांना, प्रत्येकाला विचारतात. असं माझे फ्रेंड्स लोक सांगायचे मला टीचर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. पण मी कधी सरांना सांगू शकले नाही की मला हे व्हायचं आहे, कारण मला स्वतःला माहीत नव्हतं की मला काय करायचं आहे. पण मला जेव्हा मी हे आरीवर बघितले तेव्हा मी फक्त आवड म्हणून शिकले होते. पण आता इतकी आवड निर्माण झाली आहे माझ्यात की आता ह्याच्याकडे मी एक बिझनेस म्हणून बघायला लागले आणि ह्याच्यात मला पुढं ह्याच्यामध्येच प्रोफेशन म्हणून बघते, ह्याच्यामध्येच आता पुढं करिअर करायचं. ओके, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे ही खूप. हो. ॲक्च्युली महिलांना आता, मुलींना खूप प्रोफेशनली तुम्ही शिक्षण आणि हे दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणजे आई वडिलांचा तर कल इकडेच असतो की तुम्हाला एक डिग्री घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि आहेच महत्वाचं, पण मग ते डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, त्यासाठी तुम्ही काय सांगाल ॲक्च्युली? हां, असं खूप जण म्हणतात की डॉक्टर झालं पाहिजे, म्हणजे खूप जणांच्या आईवडिलांना वाटतं माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. आणि माझ्यासारखी जी मुलं मुली आहेत ते पण म्हणतात की मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. त्यांना असं सांगू इच्छिते, ज्यांना असं इंटरेस्ट आहे कलेमध्ये, की ह्या फील्डमध्ये सुद्धा स्कोप आहे, तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता. कारण आता सध्या आरीवर्कचा खूप ट्रेंड येतो आहे. जी ती व्यक्ती म्हणते की जी ती लेडीज म्हणते की मला आरीवर्क करून पाहिजे, आरीवर्क करून पाहिजे. म्हणजे स्वतः एक काहीतरी स्वतःच्या हाताने तयार करणं आणि ते वेअर करणं, ही एक आवड प्रत्येकामध्ये असते आणि ते प्रत्येकजण म्हणतं की मला पाहिजे असं. आणि मुली पण असं इंटरेस्ट देत आहेत ह्या कामामध्ये की हां, मी करू शकते आणि मी करणार आहे. आणि असं खूप जणांनी मला बोललं होतं की ह्याच्यामध्ये काही करिअर नाही आहे, तू हे का शिकते. पण आता मला माझ्या कामावरून कॉन्फिडन्स आला आहे आणि मला हे माझ्या कामातून इन फ्युचर मला दाखवून द्यायचं आहे की ही पण एक फील्ड आहे, ह्याच्यामध्ये मी आले, उतरले आणि मी जे केलं आहे ते बाकीच्या पण पोरी करू शकतात. ॲज अ बिझनेस म्हणून ह्याच्याकडे बघू शकतात. जसं मी बघते आज, तसं बाकीच्या पोरी बघावं अशी माझी इच्छा आहे. नक्की नक्की नक्की. मला एक सांगा, तुम्ही तुमचं काम आणि तुम्ही जेव्हा काम करता, तुम्हाला असं वाटतं का आरी वर्क म्हणजे एक मेडिटेशन आहे किंवा काम करताना तुमचं मन तुमचं कसं असतं काम करताना? एकदम म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न विचारण्याचं कारण खूप महिलांना असं वाटतं नाही नाही खूप किचकट आहे ते, कसं एवढं करायचं किंवा काय, पण तुम्हाला असं वाटतं का? नाही वाटत, कारण अशात आवड खूप निर्माण झाली आहे. आता काही जण म्हणतात मला, मी जेव्हा काम करते ना, जेव्हा घरी येतात ना लेडीज लोक, माझी मम्मी पण एक लेडीज टेलर आहे, त्याच्यामुळे खूप लेडीज येतात माझ्या घरी, तुझी कंबर कशी दुखत नाही, तुझी पाठ कशी दुखत नाही असं म्हणतात. मग आता ह्या कामात माझी इतकी आवड निर्माण झाली ना, एका ठिकाणी मी दिवसभर बसून सुद्धा हे काम करू शकते, इतक्या आवडीने, इतकं मन लावून करते मी हे काम. माझं पूर्ण मन मी पूर्ण त्याच्यात गुंतवते, मी पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन ते काम करते. माझं सगळं लक्ष माझ्या कामावर असतं, फोकस, आणि इतकं फोकस देऊन मी हे काम करते. ही आवड माझ्यात निर्माण झाली आता. निर्माण झाली ती आवड.
मग तुम्हाला वाटतं का की त्याच्याने अजून, मग तेच तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला एक असं वाटतं का की त्याचं मेडिटेशन होतंय तुम्हाला, हो, की नक्कीच होतंय. शांत राहणं एकदम शांत, आपलं काम आणि मी असे असते आणि माझं सगळं फोकस कामावर असतं, त्यामुळे माझ्या डोक्यात दुसरे विचार येत नाहीत, कोणते बाहेरचे तुम्ही जेव्हा विचार रिकामे किंवा असता टेन्शन. असतात हां, तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार येतात? तसं तर आता सध्या मी हे काम करते रिकामी त्याच्यामुळे नाहीये. रिकामी नाही आहे, त्याच्यामुळे आता सध्या माझ्या डोक्यात उद्या काय करायचं आहे, उद्या कोणती नवीन डिझाईन क्रिएट करायची आहे, कुठलीही कॉपी न करता स्वतःच्या हाताने एक स्वतः डिझाईन करून त्याला ट्रेस करून त्याच्यावरती डिझाईन तयार करून ते कस्टमर लोकांना दाखवणं, लोकांनापर्यंत आपली डिझाईन पोहोचवणं, हे सध्या माझ्या डोक्यात आहे. म्हणजे लोकांची कॉपी न करता आपलं काहीतरी मार्केटमध्ये आणायचं, स्वतःची डिझाईन तयार Very good, करायचं, very good. स्केच करायचं स्वतः, कॉपी न करता, म्हणजे आपले डिझाईन्स आणायचे म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये. पूर्ण त्याच्यामध्ये गुंतला आहात, गुंतले असं आहे. मी आता म्हणेन. डोक्यात माझ्या झोपता सुद्धा हे विचार येतो की हां, उद्या काय करायचंय. आज जरी ऑर्डर नसली मला, आताही समजा आता सीझन संपल्यानंतर ऑर्डर नसतात आपल्याला, बरोबर. मग सीझन संपल्यानंतर माझा प्लॅन फिक्स असतो. आता सीझन नाही आहे ना, मग ह्या सीझन उरलेल्या वेळेत मला काय करायचं आहे. मग मी ठरवते ही डिझाईन करायची, ह्याची प्रॅक्टिस करायची, ह्याचा ट्रेंड आलाय, मग ही आपण प्रॅक्टिस करून बघूयात. भले माझ्याकडे ऑर्डर नसेल ना, तर मी एक साध्या कापडावर मी त्याची प्रॅक्टिस करून बघते. म्हणजे जेव्हा केव्हा माझ्याकडे ऑर्डर येईल ना, तेव्हा ती चूक माझ्या कामात ती झाली नाही होणार पाहिजे. नाही. मग ज्या चुका आहेत त्या आता सुधारतील, म्हणून मी ते प्रॅक्टिस करत असते नेहमी. माझ्या हातात आताही मी घरी रोज प्रॅक्टिस करते कामाची. Okay, रोज very माझ्या good. हातात सुई असते, रोज काम करते, प्रॅक्टिस रोज आहे. व्हेरी गुड. खूप छान. फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे तुमचं? आता फ्युचरमध्ये तर मला आरी वर्कमध्येच करिअर करायचं हो, आहे. तुम्ही सांगितलं. आरी वर्ककडेच मी बिझनेस म्हणून एक बघते, ह्याच्यातच माझा कल आहे आणि ह्याच्यातच माझा चढता क्रम मला न्यायचा आहे. म्हणजे सक्सेस म्हणून मी ह्याच्याकडे बघते. रोज एक स्टेप चढायचं, रोज प्रॅक्टिस करायचं, वर्षानंतर स्टेप स्वतःला बाय कुठे स्टेप, बघता स्टेप बाय तुम्ही? स्टेप. याच्यापेक्षा चांगल्या लेवलला मी गेलेली असेल, बऱ्यापैकी एकतरी स्टेप मी पुढे गेलेली असेल असं मला वाटतं आज. ओके. म्हणजे तुमच्याकडे ऑर्डर जास्त हो, असतील. गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस सुधारणा झाली ना माझ्या कामात, मग पुढच्या वेळेस पण नक्की होईल जर मी हे रोज काम चालू ठेवले तर. आणि हे मी नक्कीच करेन प्रयत्न. माझ्या कामाला मी एकदम पुढच्या लेवलला मला न्यायचा प्रयत्न आहे आणि मी ते नक्कीच करेल. आणि एक समाजाला मी एक संदेश देण्याचा काम करायचं आहे मला, की ही पण एक फील्ड आहे आणि ह्याच्यात पण मुली उतरू शकतात आणि ह्याच्यामध्ये पण स्वतःचा बिझनेस म्हणून स्टार्ट करू शकतात, म्हणजे करिअर ह्याच्यात करू काम शकतात. करू शकतात ओके. असं. व्हेरी गुड. तुम्ही मग अशी सांगितलं तुमच्या आईने तुमच्यासाठी सेव्हिंग्ज मोडली, हो, स्वतःची तर तुम्ही एवढी ऑर्डर केली तर आईला काय तुम्ही हे कराल? सध्या तरी काही दिलं नाहीये, पण देईन नक्की तिला. म्हणजे जसं तिने माझ्या फ्युचरसाठी, माझ्या करिअरसाठी मला सपोर्ट केलाय ना, तसं तिला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, जसं की ती लेडीज टेलर आहे, तिला जे माझ्याकडून होईल ते त्यासाठी मला तिला सपोर्ट करायचं आहे. म्हणजे जसं तिने मला केलंय कामासाठी, तसं मी तिला तिच्या कामासाठी सपोर्ट करेन. कोणती वस्तू खरेदी करून देण्यापेक्षा तिच्या कामामध्ये पैसा लावला तर ती पुढे जाऊन काहीतरी करू शकते, असं काहीतरी द्यायचं आहे, Very असं good. काहीतरी करायचं, खूप तिला छान. सपोर्ट करायचा आहे. तिनं मला केलं ना, मग मी पण तिला लाईफ टाईम करेल. खूप छान विचार आहेत तुमचे. हो. आरीवर्कमुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये काय बदल झाला का? आधी माझा स्वभाव कसा होता, मी माणसांमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत नव्हते. म्हणजे माझा अभ्यास, मी शांत स्वभाव होता. म्हणजे फ्रेंड्समध्ये व्हायचे, पण लेडीज लोकांसोबत जास्त कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजे एजने मोठे मम्मीसारखे, मग जास्त कॉन्टॅक्ट नव्हता. पण आता ह्या कामामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येते, त्यांच्याकडून 4 गोष्टी नवीन शिकायला भेटतात, कारण ते माझ्या एजने मोठे आहेत. म्हणजे ते मला काहीतरी गाईड करतात. मग कम्युनिकेशन स्किल वाढली, मग लोकांचा कॉन्टॅक्ट वाढला, मग एक वेगळा कॉन्फिडन्स आला. असं हळूहळू माझं काम वाढत चाललं आहे आता. ओके, व्हेरी गुड. ॲप्रिकमध्ये वातावरण कसं आहे? तुम्ही जेव्हा क्लास केलं तेव्हा वातावरण, तुम्हाला नवीन मैत्रिणी भेटल्या का? हो, पहिली भेटल्या, गोष्ट. खूप छान भेटल्या आणि सगळ्या मला सपोर्ट करतात आजही. आणि सगळे एकमेकांना तुम्ही हो, एकमेकांना help सपोर्ट करतात. करायचं. कसं आहे वातावरण? खूप छान आहे. मॅडम पण छान होत्या, ट्रेन करत होत्या आणि आमच्याशी फ्रेंडली बघायच्या. म्हणजे आमच्या मनात असं दडपण नव्हतं की ह्या मॅडम आहेत, असं काही नाही. त्यांनी छान मैत्रिणीसारखं ट्रेन केलं. काही चुकलं तर ते सांगायच्या, डबल सांगायच्या आणि मैत्रिणी मला खूप चांगल्या भेटल्या. मी असं सांगू इच्छिते की मला दगडूशेठने दिलेलं गिफ्ट आहे असं समजते मी. ॲप्रिक इन्स्टिट्यूट आणि माझ्या ह्या फ्रेंड्स यांनी मला पुण्यामध्ये खूप सपोर्ट केला आहे. आता ह्याच्यानंतर जरी मी कधी पुण्यात आले ना इन फ्युचर, तरी मी डेअरिंगने येऊ शकते की हां, माझ्या मैत्रिणी आहेत तिथे. हे मला आधीही सांगितलेत, आताही सांगतात की हां, तू कधीही पुण्यात ये, आमचे दरवाजे तुझ्यासाठी कधीही उघडे आहेत. तू कधीही ये आमच्या घरी, कधीही येऊ शकते, बिंदास येऊन राहू शकते आमच्या घरी. तू कधीही आमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे उघडे आहेत. इतकं छान बॉन्डिंग झाले. आता ते मला खूप छान त्यांच्या मुलीसारखं, असं म्हणजे ते एजने माझ्या मम्मीसारखे आहेत सगळ्या, पण त्यांच्या लेकीसारखं मला खूप जीव लावतात सगळे आणि खूप छान ट्रेन करतात सगळ्या. व्हेरी गुड, खूप छान. आरीवर्क करण्यासाठी काय काय अडचणी आल्या? हां,
आरी वर्क करण्यासाठी अडचणी म्हणजे आधी मी गावातून करत होते, तिथं सहज मला मटेरियल सगळं अवेलेबल नव्हतं आणि पूर्ण मटेरियलचं नॉलेज पण नव्हतं. मग मी ऑनलाईन मागवायचे कधी. मग माझी बहीण पुण्यात राहत होती, मग तिला पण जेवढं जमेल तेवढं ती मला मदत करायची, म्हणजे सामान आणून देणं वगैरे. मग मी यूट्यूबवर गुगलवर सर्च करून असं बघून मी सामान गोळा करून शिकायचे. पण इथं आल्यानंतर मी नवीन गोष्टी शिकले. मग मला सगळं मटेरियलचं नॉलेज आलं, जे मला आधी नव्हतं पूर्णपणे. ते नवीन गोष्टी मी शिकले. त्या अडचणी ज्या होत्या कामामध्ये किंवा वर्क रिलेटेड, ज्या चुका त्या सगळ्या सुधारल्या. अडचणी झाल्या, आता कमी झाल्या अडचणी, म्हणजे आता नाही येत. मॅडमने तसं सांगितले सगळं. मटेरियलचं मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज दिले. म्हणजे मला मला तोंडपाठ झालं आहे पूर्ण काम. वर्क, मटेरियल नॉलेज, किंवा कोणतं बीड्स कुठे वापरायचं, कोणती मनी कुठं बसते, किंवा कोणता कलर कॉम्बिनेशन कुठं करायचं, कोणत्या ब्लाउजवर कोणती डिझाईन जाईल, म्हणजे गोल्डन वर्क कुठं, सिल्वर वर्क कुठं, हे जे आहे, जे मला आधी तेवढं परफेक्टली जमत नव्हतं, ते मला आता जमतं आहे छान पद्धतीने. बरं, तुम्हाला ॲप्रिकमध्ये ट्रेनिंग घेताना किंवा ट्रेनिंग तुमचं संपल्यानंतर तुमच्या ह्या प्रोफेशनल कोर्सनंतर असं तुम्हाला गरज वाटते का की तुम्हाला परत प्रॅक्टिसची गरज आहे की लगेच तुम्ही काम करू शकता? आता मी लगेच काम करू शकते. अशा पद्धतीने मॅडमने आम्हाला खूप छान ट्रेन केलं आहे. सेजल मॅडमनी पण खूप सपोर्ट केला आहे, म्हणजे सांगितले. म्हणजे त्यांचं जे आहे, त्यांची जी टेक्निक शिकवण्याची ती छान आहे. त्यांनी खूप छान प्रकारे ट्रेन केलं आहे आणि अडचणी पण आमच्या कमी झाल्यात. आता माझ्या झाल्यात बऱ्यापैकी. आताही मी कॉन्टॅक्ट करू शकते, लगेच काम करू शकता. शिकून बाहेर पडल्यानंतर नक्कीच लगेच मी आता काम पण करते ना, ऑर्डर्स पण घेते. आणि आता मला इन्क्वायरीसाठी कॉल येतात की आमचे क्लास घेशील का तू, म्हणजे पोरींचे कॉल येतात मला. मग असं सांगते की हां ठीक आहे, मी घेऊ शकते, घेईन असं. मग ही एक डेअरिंग आली ट्रेनिंगची. म्हणजे ॲज अ ट्रेनरसुद्धा मी मार्केटमध्ये उतरू शकते उद्या. फक्त एक आरी वर्क करून देणंच नाही, तर एक ट्रेनर म्हणून सुद्धा मी पोरींना ट्रेन करू शकते. इतका कॉन्फिडन्स माझ्या नांदेडमध्ये नाव करणार तुमचं. हो, नक्कीच करेन. ज्या महिला डेअरिंग करत नाहीत, म्हणजे एक पाऊल पुढे नाही उचलत, किंवा त्यांच्या करण्याची तर खूप इच्छा असते, खूप महिलांना असते, पण त्यांचं डेअरिंग नाही होत, अशा महिलांना काय सांगाल तुम्ही? हां, मी माझ्या अनुभवावरून एक गोष्ट सांगू शकते की जशी मी डेअरिंग केली तशी तुम्ही पण करू शकता. आधी माझ्यात पण कॉन्फिडन्स नव्हता. आधी मी पण थोडी घाबरायची बाहेर पडण्यासाठी. मला पण बाहेरचं वातावरण जास्त माहीत नाही, फक्त शाळा, कॉलेज, घर एवढंच माहिती होतं. मग मी ह्या कामामुळे बाहेर पडले. मग 4 गोष्टी नवीन कळाल्या. मग ह्याच्यामुळे माझा डेअरिंग वाढला. आता मी हे काम छान पद्धतीने करू शकते. तुम्ही पण येऊ शकता, तुम्ही पण डेअरिंग करा. स्टार्टिंगला चुका होतील, त्या सुधारल्या जातील तुमच्याकडून हळूहळू. डेअरिंग केल्याशिवाय काय होत नाही, बरोबर. आधी डेअरिंग करावी लागते. डेअरिंग करा, चुका सुधारा, पुढं या. मग तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. मग हळूहळू तुमचं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल जास्त, आणि मग तुम्ही स्वतः कॉन्फिडेंटली काम करू शकाल. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात ॲप्रिकमध्ये, कसा होता फर्स्ट डे? म्हणजे ॲक्च्युली तुम्ही एकतर नांदेडवरून आलात, तर फर्स्ट डे कसा होता तुमचा? आधी तर येता वेळेस माझ्या मनात थोडी भीती होती, म्हणजे कसं होईल, क्लास कसा असेल, मॅडम कशा असतील, त्या कशा असतील, म्हणजे किती स्ट्रिक्ट असतील का, असं होतं माझ्या मनात. पण आल्यानंतर जेव्हा मॅडमशी बोलले मी, मॅडमने आधी मला सगळं विचारलं, तुला काही येतं का, बेसिक काही नॉलेज आहे का, किंवा निडलचं काही नॉलेज आहे का. मग जसं मला जमेल तसं मी मॅडमला सांगितलं की मला हे डिझाईन्स येतात, किंवा मी हे स्वतः आधी केलं आहे. हे सांगितल्यानंतर मॅडमनी समजावून सांगितलं की हां, तुला इथपर्यंत येते, ह्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, ज्या तुझ्या चुका आहेत त्या सुधारतील तुला, असं सांगितलं. आणि मॅडमने फ्रेंडली बोलल्या माझ्याशी. मग तेव्हा माझी भीती मेली की हां, आता काही म्हणजे टेन्शन नाही. आता मॅडम आपल्याशी चांगलं बोलल्या. म्हणजे आधी टेन्शन होतं की मॅडम किती स्ट्रिक्ट असतील, पण नाही, मॅडमचं कम्युनिकेशन चांगलं होतं, त्याच्यामुळे माझ्यातली भीती गेली. आणि फ्रेंड लोक पण चांगले भेटले, फ्रेंड सर्कल चांगलं आहे. आणि ॲप्रिकचं वातावरण जे होतं आमचं ते छान होतं. म्हणजे एकमेकांना समजून घेणं, सांभाळून घेणं, एकमेकांच्या रोज डिझाईन्स बघणं. त्या मला त्याच्या डिझाईन्स दाखवत होत्या माझ्या फ्रेंड्स, मी माझे डिझाईन्स त्यांना दाखवायचे. मग ते मला मोटिवेट करायचे, मी त्यांना मोटिवेट करायचे. मग एकमेकांना असं म्हणजे सपोर्ट करणं, किंवा एकमेकांना कामात हेल्प करणं. तसंच मॅडमची पण हेल्प होतीच आम्हाला प्रत्येक वेळी. मॅडमने पण खूप फुल सपोर्ट केला. म्हणजे हे कर रचिता, इथं चुकतंय रचिता, हे कर, किंवा इथं थोडं म्हणजे चेन स्टिच घेताना गॅप पडतोय, ह्या ज्या बेसिक चुका होत्या त्या सुधारल्या. असं मॅडम छान पद्धतीने ट्रेन केलं. त्याच्यामुळे ॲप्रिकचे मी खूप आभार मानते की ॲप्रिकमुळे माझा चांगला कोर्स झाला आहे. एक आता प्रोफेशनल एक आरी डिझायनर म्हणून मी झाली आहे. हा एक छान एक्सपिरियन्स आहे. आणि ज्यांना कोणाला कोर्स करायचं ते करू शकतात ॲप्रिकमध्ये, माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता, असं आहे का की बेसिक करण्यापेक्षा तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? बेसिक करण्यापेक्षा तुम्ही ॲडव्हान्स प्रोफेशनल नॉलेज घेतलं तर त्याचा फायदा होईल? हो, नक्कीच. बेसिकपेक्षा ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल घेतलं तर नक्कीच त्याच्यामध्ये मटेरियलमध्ये पण फरक पडतो का? पडतो नक्कीच. बेसिकमध्ये आपल्याला पूर्ण नॉलेज नाही भेटत. बेसिकमध्ये
थोड्याफार गोष्टी कळतात जेणेकरून आपल्या पहिले तर स्वतः निडल पुरतं. पासूनच सुरुवात होते निडल पासून सुरुवात होते. मेन निडल असते जी मला इथं आल्यानंतर नवीन निडलची माहिती मिळाली. प्रोफेशनल निडल्स असतात त्या आधी मला माहिती नव्हत्या. मी इथं आल्यानंतर मॅडमनी प्रोफेशनल निडलची जी इन्फॉर्मेशन दिली मला माहिती ते मला कळाली. मग त्याच्याने आता प्रॅक्टिस करते मी. आधी मी दुसऱ्या निडल्स वापरायचे जे दुसऱ्या ब्रँडच्या होत्या. आता मी प्रोफेशनल निडलनी काम करते. त्याच्याने कामात सुधारणा आली. आणि निडलमध्ये पण फरक असतो थोडे निडल वापरण्यामध्ये पण साधं आणि प्रोफेशनल निडल्स याच्यामध्ये. मग त्याच्याने कामामध्ये पण इम्प्रूव्हमेंट आहे. माझ्या वर्कमध्ये पण इम्प्रूव्हमेंट आहे. आता वर्कला छान फिनिशिंग येते. डिझाईनमध्ये पण एक छान लुक येतोय आणि स्पीडमध्ये पण फरक आला आहे थोडा. आधीच्या सुया जरा वेगळ्या होत्या. मग त्या नवीन गोष्टी मी घेतले काही शिकले असं. ओके, थँक्यू सो मच रचिता. Thank you, ma'am. खूपच छान वाटलं तुझा प्रवास ऐकून. नांदेड पुणे नांदेड झालेलं आहे नांदेड तुझं. पुणे नांदेड. आणि नांदेडमध्ये तुझं नाव नक्की तू खूप कमवणार आहे. आणि Thank पहिली you. गोष्ट तर नाव कमवणार आहे. पैसा तर हो. तू डेफिनेटली कमवशील. कारण तुझं बोलणंही छान आहे. लोकांना तू आपलंसं पण करशील. हो. आणि तुझं कामही खूप पुढे जाईल आणि तुला या कामाने खूप प्रगती हो हीच अपेक्षा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी you. बेस्ट रचिता. थँक्यू मॅम.